मुख्यमंत्र्यांनी बोलवली एसटीच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक। एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकार कर्मचाऱ्यांशी बातचीत करणार। मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात। सोलापुरातून शांतता रॅली काढणार। धामणगावमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेल्या तिघांकडून दुकानाच्या मालकावर तलवारीने हल्ला। हल्ल्यात दुकानाचा मालक आणि नोकर दोघेही जखमी। कोल्हापुरात 13 दिवसांनी पूर ओसरला। पंचगंगा नदीची इशारा पातळी स्थिरावली। पालघरमध्ये मृत्यूनंतर सुद्धा मरण यातना संपेनात। स्मशानभूमी नसल्याने पावसात चितेवर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ। पुणे शहरात झिका विषाणूचा धोका वाढला। 26 गर्भवतींना झिकाची लागण। एकूण रुग्णसंख्या 66 वर। नागपूरच्या मौदा तालुक्यातील वीट कारखान्यात स्फोट। एकाचा मृत्यू, 5 ते 6 जण जखमी। दापोली बस डेपोतील डिझेलचा साठा संपला। बस अचानक रद्द झाल्याने प्रवासी नाराज। भंडारा जिल्ह्यातील तुमसर बपेरा मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यात बसून नागरिकांचं आंदोलन। प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी।